मोस्ट कन्व्हिनियंट ऑप्शन मला तरी असं वाटतं की मेट्रो आहे. आपण नक्की मेट्रोने प्रवास करूया आणि ज्यांना माहीत नाही की कसं काय पद्धत आहे तर आपण आज ते शिकून घेऊया. चला तर मग. इथं हा असा मॅप दिलेला आहे त्यांनी तुमच्या कन्व्हिनियन्ससाठी. तर एक तर ही तुम्हाला पर्पल लाईन दिसते आणि एक ही ॲक्वा लाईन दिसते. तर पर्पल लाईनमध्ये आपण आहे खडकीमध्ये. तर ती आहे पिंपरी चिंचवडपासून जाणार, ती लास्ट स्वारगेटपर्यंत आहे. तर आपण पण पर्पल लाईन घेऊन आपण मंडई या स्टॉपवरती उतरणार आहे, महात्मा फुले मंडई. आणि एक आहे ॲक्वा लाईन जी तुम्हाला रामवाडीपासनं ते वनजपासनं नेती. आणि मेन तुमचा इंटरसेक्शन आहे तो आहे जिल्हा न्यायालयापाशी, डिस्ट्रिक्ट कोर्टपाशी. तिथं तुम्हाला इफ यू वॉन्ट टू इंटरचेंज तर तिथं तुम्ही ते करू शकता. इथं आता आतमध्ये सो इथं 3 टाईपने तुम्ही तिकीट काढू शकता. दिस इज पहिलं की तुम्ही व्हॉट्सअपवरती हे स्कॅन करू शकता अँड देन व्हॉट्सअपवरती मेसेज येतो. देन यू कॅन बुक तिकीट्स थ्रू इट, किंवा या मशीन थ्रू तिकीट काढू शकता. और तुम्हाला UPI वगैरे नसेल जमत तर इथं तिकीट काउंटर्स पण आहेत, त्याच्या थ्रू तुम्ही तिकीट काढू शकता. तुम्हाला ह्याच्यावरनं कसं तिकीट काढायचं ते तुम्हाला सांगते. सो इथं आहे तिकीट काढा. देन तुम्हाला स्टेशन चूज करायचं. आपण आहे खडकीमध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यात चूज करायचं आहे की आपल्याला जायचं आहे मंडईला. सो मंडई किती तिकीट आहेत तर 2 तिकीट काढायचे. सो इट्स 50 रुपीज. इथे जाऊन पुढे करायचं. पुढे गेलं की इथे हे येतं आहे 2 तिकीटचं ते दाखवत आहेत आणि इथे येतं की QR किंवा UPI थ्रू करायचं. तर तुम्हाला याच्यामध्ये ऑप्शन आहे तो व्हॉट्सअप तिकीट काढायचे का कागदी तिकीट. सो मी तर कागदी तिकीट घ्यायचं. तर हा आता कोड येईल, हा कोड तुम्हाला स्कॅन करून UPI थ्रू तुम्ही पेमेंट करू शकता. तुम्ही हा कोड स्कॅन करून पेमेंट करून मग तुमच्यापाशी परत येते. पेमेंट झाल्यावरती हे असे 2 तिकीट तुमचे प्रिंट होऊन येतात. या तिकीटवरती QR कोड असतो अँड दिस इज युअर खडकी टू मंडई. हे तुम्हाला आता तिकडे गेटपाशी स्कॅन करावं लागतं इन करताना, आणि आउट करताना पण मग तुम्हाला परत ते स्कॅन करून द्यावे लागतात. वस्तू आहेत त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत ज्या तुम्ही घेऊन जायच्या प्रोहिबिटेड आहेत. सो तिथं चेकिंग होती बॅगची, तर ते तुमच्या तिकडनं काढून घेऊ शकतात. करून आल्यावरती इथं तुम्हाला दिलेलं आहे की तुम्हाला PCMCकडे जायचं आहे तर या प्लॅटफॉर्मवर जावा. तर ही मेट्रो आलेली आहे. तुम्हाला इथे बोर्ड पण दिसतात जिथं तुम्हाला बोर्ड आहे जिथं तुम्हाला दिसतं की तुमची आत्ताची ट्रेन किती वेळात येणार आहे आणि पुढची ट्रेन कधी आहे. सो हे तुम्ही रेफर करू शकता. What? मेट्रोमध्ये सायकल पण अलाउड असतात. सो तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सायकल पण घेऊन येऊ शकता. शिवाजीनगर मेट्रोपासून आपली अंडरग्राऊंड सुरू होते. सो तुम्हाला हे दिसत असेल की आपल्याला बाहेर काहीच दिसत नाही. आता मी मंडईच्या स्टेशनला उतरली आहे. इथून पुढे आपल्याला बाहेर जायचं आहे. तुम्ही एकतर लिफ्ट वापरू शकता, नाहीतर असं त्यांनी एस्केलेटर्स ठेवलेले आहेत त्याच्यावरनं तुम्ही जाऊ शकता बाहेर.
तर इथं मला एक खूप भारी वाटतं की त्यांनी एंट्रन्स एक्झिटलाच कचऱ्याची डब्बा ठेवला आहे. सो यू कॅन पुट ऑल युअर पेपर्स हिअर. आता आपण बाहेर आलो आहेत ना, तर तुम्ही बघू शकता माझ्या लेफ्टला इकडे मंडई स्टार्ट होते. सो त्यामुळे इथे खूप कन्व्हिनियंट आहे. बिकॉज पुण्यामध्ये आत्ता पार्किंगचा इश्यू झालेला आहे खूप. सो दिस इज व्हेरी कन्व्हिनियंट. अरे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. मला असं वाटतं की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर नक्की हा होता पुणे मेट्रोचा प्रवास. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काही फीडबॅक असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून एक, जर तुम्हाला मंडईमध्ये कोणते कोणते दिवाळीचे नवीन नवीन वस्तू आलेल्या आहेत, कोणते कुर्तीचे डिझाईन्स आले आहेत, कोणते ज्वेलरी आली आहे नवीन, तो यू कॅन सी माय नेक्स्ट व्हिडिओ. त्याच्यामध्ये मी अपलोड केलेलं आहे की मी किती प्राईज आहेत त्याच्या, काय आहेत सगळं. सो तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता. थँक्यू. So like, share and subscribe.